वेळ घेऊन ट्राय करा. प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर ए, आता कोणी बोलायचं नाही, अपॉन कॉस स्क्वेअर ए प्लस cos square a upon sin square a is equal to 1 upon sin square a into cos square a minus 2. LHS कडे या. हे बोर्ड मध्ये बऱ्याचदा विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत, म्हणून प्रॅक्टिस साठी मी हे काढलेलं आहे. एलसीएम घेऊन टाका. बघा इथे येतं साइन रेस टू 4a आणि इथे येतं कॉस रेस टू 4a आणि खाली येतं साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. हा तर बनला RHS चा डिनॉमिनेटर तर तयार झाला. आता या वरच्याला असं काहीतरी ऍडजस्ट करून हे क्रिएट करायचं आहे. सोचेंगे. चला एक थोडीशी गोष्ट शिकवतो, सगळ्यांनी लक्ष द्या. ए प्लस बी होल स्क्वेअरला आम्ही काय लिहिणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. जर मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहायचा असेल तर मी काय करेल? सर मी ए प्लस बी होल स्क्वेअर करेल, म्हणजे हा आणेल, पण मला इथे 2ab नको LHS मध्ये, पण इथे एक एक्स्ट्रा 2ab क्रिएट झालाय, तोच एक्स्ट्रा आहे प्राणी. तर इथं एक्स्ट्रा कोण क्रिएट झाला? प्लस 2ab. तर मी बाहेर मायनस 2ab लावेल. अरे बाबा अल्फा बीटा सांगितलं होतं, पॉलिनॉमियल मध्ये मी लिहून दिलं होतं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला आपण अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा लिहित होतो. तर हेच लॉजिक जर तुम्ही पॉवर 4 ला लावतो म्हणलात तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा होल स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर. ये जादू है. आता या आयडेंटिटीला तुम्ही पॉवर 8 मध्ये आणू शकता, 16 मध्ये आणू शकता. हेच आहे, पुढे चालून तुम्हाला मोठमोठे पॉवर जेव्हा येतील ट्रिग्नोमेट्री मध्ये तेव्हा हा पॅटर्न फॉलो होत असतो. आता लक्ष द्या, मी या कॉन्सेप्टला यूज करतोय. मला पॉवर 4 दिसतो इथं, बघा a रेस टू 4 प्लस b रेस टू 4. तर मी याला काय लिहिल? सर मी याला लिहिल a प्लस बी होल स्क्वेअर. तर सांगा याचा a कोण असेल? पॉवर 4 चा पॉवर 2 आहे a, तर याला मी लिहिल साइन स्क्वेअर a. याला काय लिहिल? कॉस स्क्वेअर a चा होल स्क्वेअर आला इथे, आणि मध्ये कोण तयार व्हायला दिसला? प्लस 2 साइन स्क्वेअर a कॉस स्क्वेअर a. तो एक्स्ट्रा आहे ना, तो मला इथं नकोय. तो एक्स्ट्रा मी मायनस करणार 2 साइन स्क्वेअर a इंटू कॉस स्क्वेअर a. कळला तो एक्स्ट्रा प्राणी कोण आहे? तो हा. आणि खाली तर ऑलरेडी हा आहेच. लक्ष द्या, इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात हे. आता तुम्ही पहा, बिलकुल आता आरामात ह्याला 1 करा, तर 1 चा स्क्वेअर होईल ना इथे, आणि हा ऍज इट इज राहील. बघा तुमचं आन्सर आलं. कुठं आलं सर? मला दिसलं, तुम्हाला दिसल आता. ध्यान से देखो, या बायनॉमियलला हा कॉमन बेस आहे, दोघांना वाटून द्या. 1 चा स्क्वेअर 1, 1 सोबत एकदा ह्याला द्या, दिसलं, आणि मायनस याच्या सोबत एकदा द्या. बघा आलं का RHS? इंटरेस्टिंग असतात या गोष्टी. आणि बिलकुल तुम्ही पहिल्यांदा शिकताय, काही अडचण नाही, नाही आलं नो प्रॉब्लेम. शिकल्यानंतर अशा क्वेश्चनला डील कसं करतात हे लक्षात ठेवायचं. ये गया. तर बघा इथं कोण आहे? 1 अपॉन साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए मायनस 2, दॅट इज RHS. कळलं? मी याला पॉज करतो, 1 मिनिटात बघून घ्या. प्रूव्ह दॅट, आता मोस्टली प्रूव्हचे क्वेश्चन असतील. साइन रेस टू 6a प्लस कॉस रेस टू 6a इक्वल्स 1 मायनस 3 साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. हा इंटू असतो डॉट, हा पॉइंट नाही. थोडीशी हेल्प करतो इथे. कॉन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. याचं एक्सपान्शन असतं ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. याला यूज करा, क्रिएट करा. पहा LHS कडे या. साइनचा पॉवर 6 प्लस कॉसचा पॉवर 6. तर मला याला ए क्यूब प्लस बी क्यूब करायचं, तर मी स्क्वेअरचा क्यूब करतो.
याला असं लिहू शकतो. ही सवय आतापासून लावून घ्या. याला ए आणि याला बी म्हणा. ए क्यूब प्लस बी क्यूब झाला. तर फॉर्म्युला सांगतो आधी ए प्लस बी करा. तर ए आहे साइन स्क्वेअर ए, बी आहे कॉस स्क्वेअर ए. हा झाला ए प्लस बी. बघा इथे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर, साइनच्या स्क्वेअरचा स्क्वेअर असतो साइनचा पॉवर 4 प्लस बी स्क्वेअर कॉस रेस टू 4a मायनस ए बी. मायनस ए बी कोण आहे? मायनस साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर ए. आता बघा इथे याला आत्ताच मागच्या क्वेश्चन मध्ये मी शिकवलंय. त्याचा एक्स्ट्रा फॅक्टर कोण आहे? 2. तर त्याला बाहेर मायनस केलं की नाही आपण? -2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. बघा बाहेर -2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आणि इथला एक -1. तर -2 -1 किती होते? हे 3 तसा येते ना. हा 3 कसा आला हे लगेच झालं काम. तर बघा हा तर 1 झाला बाहेर. याला काय लिहाल? इकडे बघा किती इंटरेस्टिंग आहे. याला लिहिलं मी साइनच्या स्क्वेअरचा होल स्क्वेअर आणि एक ऍडजस्टिंग फॅक्टर 2 साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आणि या फॉर्म्युल्यातला हा उरलेला. तर लाईक टर्म्सला पाहायला शिका इथे. हा ओव्हरऑल -3 होतो. हा 1, हा पण 1, 1 चा स्क्वेअर आणि हा झाला -3 साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. ओव्हरऑल बघा 1 झाला तर इथे येते 1 मायनस 3 साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर RHS. अशा असतात हे क्वेश्चन्स. पॉवर 6 पॉवर 8 कोणालाच घ्यायचं नाही, असंच चालू द्यायचं. चला याच एक्सटेन्शन देतो. प्रूव्ह दॅट. हा बघा 2 टाइम्स साइन रेस टू 6a प्लस कॉस रेस टू 6a मायनस 3 टाइम्स साइन रेस टू 4a प्लस कॉस रेस टू 4a. मागच्या दोन्ही प्रश्नांना एकत्र करतो. प्लस 1 याची व्हॅल्यू 0 असते. दोन्ही शिकले जातात. पहा एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. पॉवर 6 आणि पॉवर 4 चे हे 2 रिझल्ट्स आहेत. आपण आता दोन्हीला प्रूव्ह केलेले आहे. कळतं? तर हे 2 रिझल्ट तुम्ही पाठ करा. सर कसे लक्षात ठेवायचे? तर बघा दोन्हीकडे 1 मायनस आहे. कळलं? दोन्हीकडे 1 मायनस आहे आणि दोन्हीकडे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर आहे. सर मग इथं 3 आणि इथं 2 हे कसं लक्षात ठेवायचं? तर आयडिया काम करा. 6 चा हाफ 3 आणि 4 चा हाफ 2. असं लक्षात ठेवा. रिझल्ट लक्षात ठेवण्याची ही टेक्निक आहे. तर मी काय केलं आता इथे डायरेक्ट बघा याचा रिझल्ट इथे लिहिला, याला इथे एकदा प्रूव्ह केलं तुमच्यासाठी. हे 2 रिझल्ट आले. आता 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 2 - 6 इथं -3 ने याला करा. -3 + 2 तर -6 + 6 वाली टर्म कॅन्सल होते. तर 2 - 3 + 1 -1 + 1 0. मी तुमचं काम या क्वेश्चनला 2 स्लाइड लागल्या असत्या, कारण हे 2 वेगवेगळे प्रूफ घेतले असते. बघा मी तुम्हाला एका पायरीने घेऊन गेलोय. मी आधी पॉवर 4 ला शिकवलं, पॉवर 6 केला, 6 चा एक ऍप्लिकेशन क्वेश्चन केला 0 वाला आणि आता दोघांना एकत्र केलं. अशा पद्धतीने लॅडर असते, क्वेश्चनची डिफिकल्टी वाढवत जायची. चला आता या खुशीत एक तुम्हाला प्रश्न देऊ का चांगला? चला दुसरा देतो. पॉवर 8 आता देत नाही, 6 चांगला देतो. घ्या. इफ tan theta plus sin theta is equal to m and tan theta minus sin theta is n. हे बोर्ड मध्ये खूपदा येतात. शो दॅट m square minus n square is 4 times under root mn. चला पहा इकडे पहा. आपल्याकडे m ची व्हॅल्यू आहे tan theta. आपापसात बोलणं का रे? n ची व्हॅल्यू आहे tan theta
मायनस साइन थिटा. अजून 15 दिवसानंतर सगळं विसरलेलं असते, म्हणून लक्ष द्या. आपल्याला एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर काढायचं आहे. तर याला तुम्ही लिहाल एम प्लस एन इंटू एम मायनस एन. ठीक आहे, असं लिहू शकता तुम्ही, काहीच अडचण नाही. ठीक आहे, किंवा याच्याहून सोपं करू, याच्याहून सोपं करतो. एम कोण आहे डायरेक्ट ठेवा. एम आहे टॅन प्लस साइन चा होल स्क्वेअर मायनस टॅन मायनस साइन चा होल स्क्वेअर. तर इथे एक रूल लिहितो. ए प्लस बी होल स्क्वेअर असेल आणि मायनस ए मायनस बी होल स्क्वेअर असेल, त्याचा डायरेक्ट रिझल्ट 4ab असतो. हा एक रिझल्ट आहे, म्हणून म्हणलं तुमचा वेळ वाचवतो. तेच येते, रिझल्ट आहे ना. अरे नाही, मी म्हणलं तुम्ही करा. तर यावरून तुम्ही याची व्हॅल्यू काय लिहिणार, 4mn. तर 4 आहे, m आहे टॅन, बघा 4mn आहे ना, 4mn, 4 टॅन प्लस साइन इंटू टॅन मायनस साइन, mn झालं. ए प्लस बी ए मायनस बी, तर हा होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता याला तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल, आता याला जे काही सॉल्व्ह कराल ते येईल. आणि मी सगळं नाही करत आता, मला एवढं सांगायचं होतं. इथे परत काय येईल, टॅन प्लस साइन आणि इथून टॅन मायनस साइन. याला पण तुम्ही याच पद्धतीने लिहाल, फक्त याला रूट मध्ये टाकायचं आपल्याला. टॅन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर याला तुम्ही लिहा साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर. याला लिहा मायनस साइन स्क्वेअर, सही बोल नको. आता घ्या 4 अंडर रूट, याचा एलसीएम घ्या, साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर आणि खाली येतो कॉस स्क्वेअर. फक्त लक्ष द्या, वर तुम्ही साइन स्क्वेअर कॉमन काढा, तर 1 मायनस कॉस स्क्वेअर राहतो. खाली आला कॉस स्क्वेअर, हा परत साइन स्क्वेअर असतो. साइन स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर, साइन रेस टू 4 आणि खाली कॉसचा स्क्वेअर आहे. दोन्ही परफेक्ट स्क्वेअर आहेत, बाहेर काढा. याचा येतो साइन स्क्वेअर थिटा स्क्वेअर रूट आणि याचा येतो कॉस थिटा. याला काय करा, दोन साइन आहेत ना आपल्याकडे, एक असा ठेवा आणि एक सेपरेट करा. तर हा किती येतो, 4 टॅन इंटू साइन. हे झालं तुमचं RHS. आणि ह्याला सिम्प्लिफाय करा, हेच येतं. कारण हे बघा रूटच्या बाहेर आहे, हे ऑलरेडी रूट मध्ये होतं, एवढाच फरक आहे. तर याची पण व्हॅल्यू किती येते, 4 टॅन इंटू साइन. तर LHS RHS आर इक्वल. हा क्वेश्चन, एक्झॅक्ट हा क्वेश्चन मी 10वीला असताना होता. आमच्या 10th मधला स्टेट बोर्डचा क्वेश्चन होता. आता मागच्या सिलेबस मध्ये 10th स्टेट बोर्ड आहे. हा क्वेश्चन खूपदा विचारला जातो. मी जेवढे तुमच्या समोर इथं ठेवलेत, दोन अर्थाने ठेवलेत. एक बोर्डचं प्रिपरेशन आणि काही स्टँडर्ड रिझल्ट पुढच्या वर्गांना हेल्प करायला, जसा पॉवर 6 पॉवर 4. हे खूप यूज होते JEE मेन्स मध्ये, खूप यूज होतं. त्याचे ज्याला स्टँडर्ड रिझल्ट माहिती आहे त्याचा वेळ वाचतो. जसं आता आपण या क्वेश्चन मध्ये किती वेळ वाचवला बघा, डायरेक्ट या दोन व्हॅल्यूज लिहून. नाहीतर तुम्हाला सेपरेटली पॉवर 6 ला एवढं मॅनिप्युलेट करावं लागते. तेवढा वेळ वाचवलाय आपण, बाकी काही नाही. ही मेथड आहे, लक्षात ठेवा बस. चला आजचा लास्ट क्वेश्चन, उद्या अजून बेहतरीन करायचे 2-4 प्रूफ वाले क्वेश्चन. इफ, बेटा बोल नका, cos theta plus sin theta is root 2 times of cos theta, then show that
cos theta minus sin theta is root 2 times of sin theta. करा. तुम्ही कसंही करा, मी माझी मेथड सांगतो. एक बेटा आता तुम्हाला बोलायचं असेल तर बाहेर बसा जाऊन. स्क्वेअरिंग बोथ साइड करूया. बघा मी काय काय करतोय, माझा थोडा वेगळा कॉन्सेप्ट आहे. तर हा होईल 2 cos स्क्वेअर थिटा स्क्वेअरिंग केल्यावर. हा तर ह्याला ओपन करतो मी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab 2 cos इंटू साइन. थोडस लक्ष द्या. इथे cos स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर आहे, दोन टाइम आहे ना. आणि इथे एक आहे. बघा इथून एक कॅन्सल होतो आणि एक शिल्लक राहतो. इथे एक cos स्क्वेअर शिल्लक राहतो. माझा टार्गेट आहे हे आणायचंय. तर मी एक परफेक्ट स्क्वेअर करून स्क्वेअर रूट घेतो. झालं काम. ठीक आहे. कसं करतो बघा मी आता. इथं संपला. इथं कोण राहिलं? साइन स्क्वेअर प्लस 2 cos इंटू साइन आणि इकडे एक cos स्क्वेअर राहतो. ठीक आहे. मी आता याला इकडे पाठवतो. नाही याला इथेच ठेवतो. याला पाठवतो. एकच मिनिट. आता ह्याला इकडे पाठवतो. काय होईल? मायनस 2 cos इंटू साइन. याला इकडे आणलं. हा राहिला RHS मध्ये. बघा ए स्क्वेअर आहे ए स्क्वेअर आहे मायनस 2ab आहे. तर बी स्क्वेअर नाही याच्यात. तर मी एक काम करतो, बी स्क्वेअर आणतो. खूपच आणता येते का सर मॅथ्स मध्ये? बिलकुल आणता येते. याला मी आणतो, एक साइन स्क्वेअर देऊन टाकतो. सर इकडे दिल्यावर इकडे पण द्यावं लागेल. बॅलन्स करावं लागेल ना. 2 साइन स्क्वेअर झाला. बघा याला नीट पाय कोण आहे? ए मायनस बी होल स्क्वेअर आहे. तर ए कोण आहे? कॉस थिटा. मायनस बी कोण आहे? साइन थिटा. त्याचा होल स्क्वेअर कोण आहे? 2 साइन स्क्वेअर थिटा. आता स्क्वेअर रूट घ्या. तर 2 चा स्क्वेअर रूट रूट 2 आणि साइन स्क्वेअरचा स्क्वेअर रूट. हेन्स प्रूव्ड. मी काय म्हणतो तुम्हाला, मॅन्युप्युलेशन शिका मॅथ्स मध्ये. हे आता तुम्हाला जड वाटते. 11th स्टँडर्डला हे जमते पटपट. अरे बरं झालं आपण 10th ला या आयडिया शिकल्या होत्या. त्याला फाउंडेशन म्हणतात. उगा जेईचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं म्हणजे फाउंडेशन नसते. जेई साठी तयार होण्याला फाउंडेशन म्हणतात. हे पुढं वापरायचे आपल्याला. ह्या आयडियाज माहित पाहिजे. परफेक्ट स्क्वेअर मध्ये कन्वर्ट कसं करायचं, त्याला आणायचं कसं नसेल तेव्हा. नाही तर 8वीला करायला 12वीचे पुस्तकं. म्हणजे नेमका 12वीला आले की त्याने एज्युकेशनच सोडून देते. ते कंटाळून जाते. आधीच अवघड बघून त्याच्या मनात भीती बसते. असं कधी करायचं. जेव्हा जे शिकायचं तेच शिकायचं. त्याच्यामध्ये आपण बघा जेवताना एक वस्तू पदार्थ आवडला, मग तो एक्स्ट्रा घेतो. समजलं? थोडं अवघड. जेव्हा वाटलं आता खूप डोक्याच्या वर चाललंय, स्टॉप. दॅट इज कॉल्ड फाउंडेशन. चला याला आपण थांबूया. उद्या अजून काही बेटर क्वेश्चन्स आहेत. उद्याचा लास्ट लॉट असेल.